आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. प्रिन्सच्या उजव्या पायावर जन्मखूण आहे. ती जशीच्या तशी असेल ना तर हाच आपला प्रिन्स आहे. पण मम्मा आता हा म्हणणार त्या अपघातामध्ये ती जन्मखून जळाली हो ना? जन्मखून आहे म्हणजे हा आपला प्रिन्स आहे दादा. आपला प्रिन्स आहे म्हणजे दादा. आता आपल्याला कोणाला घाबरण्याचं कारणच नाही ना. देव आपल्या सोबत नसताना तरी नशीब आपल्या सोबत आहे. अक्के आजपर्यंत आपण इतक्यांदा हरलो, नशिबाने आपल्याला परत एक चान्स दिला आपल्या प्रिन्सच्या रूपात. दादा दादा अरे तू नव्हतास तेव्हा खूप काय घडलं या घरात. त्या मैत्रीला आणि तिच्या कुटुंबाला संपवता नाकीनं आली पण तिचं वरचं तिकीट काही फाटलंच नाही. प्रिन्स तू आलास ना आता बाबा. आता सगळं तू सांभाळ. या घरातनं जीव घुसमटतो रे. लाचाऱ्यासारखं राहावं लागतं या घरामध्ये. नाही राहायचं, लाचाऱ्यासारखं राहायचं नाही. आता प्रिन्स आलाय आणि तो नवीन चाल खेळणार. आता नवे डाव नवे घाव टाकणार. आलं का ध्यानात? मग लावा ताकद. काव 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 काव. आई काय झालं? नाही काही नाही. इथे एकही कावळा दिसत नाहीये. चल आपण आज जाऊ. आई थांब, मामा आला. दादा मनू कशी आहेस? मी मस्त आहे दादा. तुला मला भेटायची इच्छा झाली ना, मी आलो. तुला जेवण आवडलं? काय झालं असं का पाहतोयस? बोल ना माझ्याशी काहीतरी. मनू प्रत्येक भावाला त्याची बहीण त्याच्या जवळ असावी असं वाटतं, पण मला तू माझ्या जवळ नकोयस. म्हणजे म्हणजे तू माझ्या जवळ येतेस असं मला वाटतंय. तू काय बोलतोयस मला नाही कळत. म्हणून तुला अजून खूप उन्हाळे पावसाळे बघायचेत आणि तुझ्या सुखी संसारासाठी मी काय काय केलं तुला माहितीये. अरे पण मी खूप सुखात आहे, खूप आनंदात आहे. मनू काळ जवळ आलाय. वाईट वेळ तुझ्यावरती घिरट्या घालतीये. स्वतःला सांभाळ, स्वतःच्या मुलीला सांभाळ, स्वतःचं घर सांभाळ. माझा आशीर्वाद कायमच तुझ्या पाठीशी आहे, पण नशिबासमोर सगळं संपतं. म्हणून मी परत एकदा तुला सांगतोय, मला तू माझ्या जवळ नकोयस. दादा
आई काय झालं? नाही, काही नाही. आई थांब, काय झालं तुला? तू अशी गप्पा गप्पा काय आहेस? मगाशी तुला मामा दिसला होता ना, काय बोलला मामा? लावा ताकद. सगळं किती भयानक आहे. नेमके कसले संकेत येथे? ते प्रेत, तो माणूस आणि दादा जे बोलला ते, या सगळ्याचं ना काहीतरी कनेक्शन आहे मला वाटतं. माझ्या नशिबात ना मातृत्वाचं सुखच नाहीये बहुतेक. एका मुलीचा जीव मी आधीच गमावलाय, आता दुसऱ्याही मुलीचा जीव धोक्यात आहे. नेमकं काय लिहिलंय माझ्या नशिबात? मला ना माझं आयुष्य असं एखाद्या मालिकेसारखं वाटतंय. 4 दिवस सुखाचे क्षण दिसतात आणि लगेचच आपलं आयुष्य कुठल्या तरी खडतर वळणावर येऊन थांबलं असं वाटतं. आता कडेलोट होईल असं वाटतं. हे असं रात्रंदिवस जीव मुठीत घेऊन जगण्यापेक्षा एकदाचा काय तो मृत्यू काय येत नाही. हे मैत्री, काय बोलतेस तू? काम डाऊन. नाही हे बघ, तुझी होणारी चिडचिड, तुला वाटणारी ही सगळी भीती मी समजू शकतो. आणि तुझं सगळं बोलणं ऐकल्यानंतर मला असं वाटतंय की ह्या सगळ्या मागे नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणजे तुला हे सगळे मिळणारे संकेत कोणीतरी मुद्दाम तुझ्या समोर हे सगळे प्रसंग घडवून आणतंय. पण कोण? रावसाहेब तर जेलमध्ये, मामा, आई, डॉली यांना स्वतःचा मेंदू नाही. म्हणजे काही कटकारस्थान करायचं झालं तरी सुद्धा त्यांना कोणाच्या तरी कुबड्या लागतात. मग कोण? प्रिन्स. त्याच्याशिवाय कोण आपल्या वाईटावर उठेल? यश, प्रिन्स परत आलाय. प्रिन्स खरंच परत आलाय. प्रिन्स कसा परत येईल? प्रिन्स बाबा. शक्ती. शक्ती. तुला काही झालं नाही ना? हा नाग इथे कसा काय आला? बाग तर आपण नेहमी स्वच्छ ठेवतो. यश, नागराया, आमच्याकडून नकळत काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ कर. तुझ्या अस्तित्वाला कोणताही धक्का लागणार नाही आमच्याकडनं. पण आत्ता इथून निघून जा. गेला. शक्ती गेलाय तो. काळजी करण्याचं काही कारण नाहीये. असं कसं? घाबरण्यासारखंच कारण आहे. असं कसा हा नाग अचानक समोर आला? मैत्री, तुमच्या लक्षात येत आहे का? संकटांची मालिका सुरू होतीये. जनावर येते. असंच वाट चुकलं असेल, आलं असेल इथे चुकून. याचा एवढा विचार करू नकोस तू. नाही, मला असं स्वस्त बसून नाही चालणार. मी आजच गुरुजींना जाऊन भेटते. तेच काय ते मार्ग दाखवतील.
आता सुरू होईल भद्राचा खेळ. मैत्रीला मी काय चीज आहे हे दाखवून देण्याची वेळ. थोडी नारळ करीन चेटूक, मी चूक करून टाकीन नाहीशी. काय समजली? हेच तर हवंय मला. होऊ दे जळ, उडू दे भडका, लाव ताकद. काय झालं? काही कळलं का? भयानक आहे. काळी सावली तुझ्या घराभोवती गिरट्या घालते. तिला थोपवणं सोपं नाहीये. तुझ्या घराचा, तुझ्या वंशाचा सर्वनाश करायला आली होती. खूप कमी वेळ आहे तुझ्याकडे. वंश वाचवण्याचा प्रयत्न कर. आता सगळी भिस्त देवी आदिशक्तीवर आहे. तिच्या मनात असेल तेच होईल. नियतीच्या पुढे काहीच नाही. कोण आहे यामागे? कोण माझ्या सुखाच्या आड येते? माहित नाही, दिसलं नाही. जे दिसलं त्याच्याबद्दल वाच्यता करू शकत नाही. थांबू नकोस, घरी जा लवकर. देवी आदिशक्तीची आराधना कर, तिचा धावा कर. का तू असं वागतेस माझ्या आईशी? आई म्हणते जगाची निर्माती आहेस तू, जगतदात्री. या सगळ्या जगाची आई आहेस. आपल्या लेकरांचं कायम रक्षण करणारी आहेस तू. वाईट वृत्तीला तुझ्या समोर थारा नाही. संकटांचं हरण करणारी, दुष्टांचा विनाश करणारी, भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी. मग माझ्या आईच्या बाबतीत तू गप्प का? जिने कधीच कोणाचं वाईट केलं नाही, सतत दुसऱ्याला मदतच केली. मग माझ्या अशा आईला अग्निदिव्यातनं का जावं लागतं? जरा कुठे सगळं छान चाललंय असं वाटतं तेव्हाच नेमके काहीतरी वाईट घडतं. कधी संपणार आहे ते भोग? सांग ना आदिशक्ती, प्लीज सांग ना, प्लीज. शक्ती, आदिती, काय झालं? तू देवीवर का रागवलीस? आईवर एवढी संकट येतात, एकही दिवस सुखाचा जात नाही. ती एवढं काय करते देवीचं? मग देवी आई आपल्या आईला संकटातनं मोकळं का करत नाही? इतकी कसली परीक्षा घेते ती तिची? देवी आईला अजिबात दया येत नाही का? शक्ती, शांत हो. देवी आदिशक्तीला आईची दया येत नाही असं बोलू नकोस. तिनेच आजवर आपल्याला अनेक संकटातून बाहेर काढलंय, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे. नेहमी नाही, कधी कधीच. अगं तसं असतं तर तुला हिरावून घेतला नसता आईपासून तिने. मी बरं बोलतेय ना? देवी आदिशक्ती कधीच कोणाचा वाईट होऊ देत नाही.
तिच्या भक्तांच्या पाठीशी ती कायम उभी असते. पण नशिबात जे लिहिलेलं असतं तेच घडतं. सुखासोबत दुःखही हात धरून येतच. हा दुःखाचा काळ कायम राहत नाही. जसं ऋतुचक्र फिरतं तसं आयुष्याचं चक्र पण फिरत असतं. आपण डगमगायचं नाही. आपल्या कर्मावर आणि देवावर विश्वास असेल तर माणूस सगळी संकटे पार करू शकतो. तुझं म्हणणं पटतंय मला, पण अजून किती वेळ, किती काळ आईने हे सगळं सहन करायचं? जगण्याचा खेळ हा. या खेळात कधी हार कधी जीत होतेच. आज आपल्या आईवर, या घरावर संकटाची चाहूल येऊ लागली. त्याला सामोरे जाण्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग राहावं लागेल. एकत्र येऊन सामना करावा लागेल. कसं आहे ना, वाईट घडू द्यायचं. वाईटातूनच चांगलं चमकतं. देवी आदिशक्ती आहेत आपल्या सोबत, नेहमी आपल्या पाठीशी उभी. आपल्याला प्रत्येक संकटातून सुखाचा मार्ग दाखवणारी. आई, अरे काय झालं बाळा? मला झोप नाही येते. का? काय माहिती, पण तू अंगाई गा ना. माझं डोकं जड झालंय ग. तू अशी झोप, मी तुला थोपटते. डोळे बंद कर, लागेल झोप. तू अंगाई गायलीस ना तर मला लगेच झोप येईल. गाते. अंधारल्या वाटा ग, निजल्या दिशा दाही. निजला गोठा ग, निजली ही पाखरे ही. चांद गेला ढगाड, निजल्या चांदण्याही. तरी माझ्या सानुलीला झोप येत नाही. निज ग परी राणी, अंगाई गाते आई. मनू, काळ जवळ आलाय. वाईट वेळ तुझ्यावरती घिरट्या घालतीये. स्वतःला सांभाळ. असा कसा हा नाग अचानक समोर आला? तुमच्या लक्षात येत आहे का? संकटांची मालिका सुरू होते. काळी सावली तुझ्या घराभोवती गिरट्या घालते. तिला थोपवणं सोपं नाहीये. तुझ्या घराचा, तुझ्या वंशाचा सर्वनाश करायला आली होती ती. आई, काय झालं? का थांबलीस? आई, काय झालं? काळजी नवर आज भरला ग बाई. मनात नव काहूर दाटल ग बाई. सावल्यानी आता फेरा धरला ग बाई. निज ग माझी राणी, अंगाई गाते आई. निज ग माझी राणी, अंगाई गाते आई. जय बाबा चेडोबा.